नमस्कार. मी प्रीतम त्र्यंबक गायकवाड. गेली 25-30 वर्ष या कदमवाप वस्ती आणि लोणी काळभोर भागामध्ये राजकारणामध्ये आहे. आणि त्यावेळेसपासून पाहतो मी, प्रत्येक पक्ष येतो, लोकांना सांगतो मी विकासासाठी उभा राहणार आहे, मी विकास करणार आहे. आणि यांना इलेक्शन आल्यावर विकास सोडतो आणि इलेक्शन संपली की विकास कुठे जातो काय माहिती नाही का. तर आणि आम्हाला दोन्ही पक्षाने बनवतो कारण की आमचं आता मी 25 वर्ष एक कदम वस्तीमधील 6 नंबर वार्डामधनं प्रचंड मताने मी निवडून येत असतो. आता सुद्धा माझी मिसेस राणीताई प्रीतम गायकवाड आता निवडून आलेले आहेत. आणि बरेच लोक सदस्य माझ्या वार्डातून आतापर्यंत होऊन गेले. तर यावेळेस आम्ही असं ठरवलं की कोणत्याही पक्षाकडे जायचं नाही. पक्ष हे काय करतात, फक्त इलेक्शन पुरतं विकास करायचा आहे, आम्हाला हे करायचंय ते करायचंय, पण इलेक्शन संपलं की त्यांचा विकास पुढे जातो हे कोणालाच कळत नाही. विकास फक्त इलेक्शनच्या अगोदर. अरे इलेक्शन संपल्यावर पण विकास आहे ना, विकास लय करता येऊ शकतो. लोकांना फसवायचं नुसतं काम करायचं. भयानक प्रश्न आहेत आमच्या कदमवाप लोणी काळभोर मध्ये. रोडला ह्या मागच्या 5-6 महिन्यात एवढ्या ट्रॅफिक ब्लॉक झालं, एवढं कुणाचंच लक्ष नाही, तर कुठल्याच पक्षाचं लक्ष नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं, कुठल्याही आर्थिक ह्यांनी श्रीमंत असलेले उमेदवार न उभे करता एक गोरगरीब उमेदवार आम्हाला उभे करायचे, गोरगरीब उमेदवार. तुम्ही त्यासाठी काय करणार? आता आम्ही असं केलंय की आमच्या वार्डमधल्या 6 नंबर वार्डमधल्या 3 टर्म निवडून आलेल्या रुपयाला ते कोरे यांना जिल्हा परिषद मधनं आपण उभं करत आहोत. आणि माजी पंचायत समिती सदस्य भरत मिसाळ यांना पुन्हा आपण उमेदवारी देत आहोत. आणि आमच्या वार्डमध्ये आम्ही मिटिंग घेतल्यानंतर लोकांनी ठरवलं की आपण यावेळेस आपली लोक उभी करायची, आपल्या गावाची लोक उभी करायची, कुठल्याही पक्षाची उभी करायची नाही, आपल्या कुठला पक्षच नको. हे पक्ष नुसते खोटे आश्वासन देतात आणि कामात काहीच करत नाही. त्यामुळे आता आमची 2 सीटाची तयारी झाली, 3ऱ्या सीटाचे बोलणं चालू आहे. आणि 3रं सुद्धा सीट आमचं चांगलं आहे, फक्त आम्ही ते आता अनाऊन्स करणार नाही. 1-2 दिवसात उद्या परवा आमचं त्यांचं फायनल झालं की त्यांचं पण आम्ही नाव डिक्लेअर करणार होतो.